गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ज्ञानेश्वरस्मरणतः स्मरणेन मुक्तान् मुक्ताग्रजोऽयमखिलान् खलु कर्तुमीष्टे। निन्द्यो न बोधरहितैः स्वहितैकसिद्ध्यै वन्द्यो ध्रुवं सुकृतिभिः कृतिभिः समस्तैः। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। पांडुरंग 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 हरी। पांडुरंग 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 हरी। पांडुरंग 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 हरी। पांडुरंग 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 हरी। रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी। रामकृष्ण हरि मुकुन्द मुरारी। पांडुरंग 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 हरी। पांडुरंग 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 हरि। बोला पांडुरंग 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 हरी। 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 पांडुरंग 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 हरी।
वासुदेव हरी वासुदेव हरी जय जय नारायण हरी नारायण हरी जय जय नारायण हरी नारायण हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी 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 राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग 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 हरी पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब देवन की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु देव की जय इंद्रायणी मैया मैया की जय अलंकापुर धाम की जय श्री सिद्धेश्वर भगवान की जय श्री वृंदावन बिहारी लाल लाल की जय
नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विरागत्कमनीयपुस्तका विधेश्च पत्नी कमला सदप्रिया सरस्वती नृत्यतु वाचिनी सदा वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमवीक्षः व्यासां हरिकथोपीतम् उदाति भुवनत्रयम् माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशन्ति। ॐ नमो भगवते वासुदेवाय। आपे ग्रामनिवासिया जुषवरो गोविन्दपन्ताभिधो विप्रः कश्चन सत्पुरश्चरणतः वेदमातुसुतम् लेभे विठ्ठलपन्तनामकमसौ जातोपनीतिर्गुरोः सम्प्राप्तो निगमागमान् समगमत् सत्तीर्थसार्थेच्छया आलम्बीति प्रथितनिगमे भव्यदिव्यप्रसङ्गात् सिद्धो द्विजनितनुजां रुक्मिणीं प्राप्य भस्मीं षड्भिर्वर्षैः तनयमनया नैव लब्ध्वा प्रसुप्तां तेनां हित्वा निशितया परमात्मा श्री पंढरीनाथाचं अतीव दिव्य स्वरूप ज्या कथेमधनं आविर्भूत होत त्या सद्गुरु ज्ञानराजांच्या वाङ्मयी मूर्ती असलेल्या ज्ञानेश्वरीला
अतीव आदरानं प्रणाम करूया. या ठिकाणी अधिष्ठित असलेल्या सर्व देवदेवतांच्या चरणी विनम्र वंदन करूया. सद्गुरु पूज्य काकाजींच्या चरणी विनम्र वंदन. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ब्रह्मवृंद की ज्यांच्या केवळ अस्तित्वानं मांगल्याची निर्मिती होते, त्या सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी विनम्र वंदन करू. सर्व गायक वादक वृंद यांनाही वंदन आणि महेश्वर स्वरूप सर्व संतांच्या चरणी विनम्र, सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र. सद्गुरु ज्ञानराज माऊलींची जी अतीव दिव्य गाथा आहे, जे अतीव दिव्य चरित्र आहे, या चरित्राचं अवलोकन आपण काही अंशात करणार आहोत. पूज्य काकाजींच्या मुखातून काल आपण त्याचा काही भाग ऐकलेलाच आहे. वेळेची मर्यादा आणि आपल्या बुद्धीची मर्यादा यानुसार आपल्याला जेवढं जमणार आहे तेवढं आजच्या आणि उद्याच्या या काळात आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवंताच्या चरित्राचा विचार केला आणि संतांच्या चरित्राचा विचार केला तर देवाचं चरित्र एक वेळ सोपं आहे, साधूंचं चरित्र अवघड आहे. कारण देवाच्या चरित्राचा विचार संत आपल्याला व्यवस्थित पटवून देतात, कळवून देतात आणि तो एका दृष्टीनं थोडा सोपा असतो. पण संतांच्या चरित्राचा जर विचार केला तर संतांचं चरित्र हे रहस्यात्मक चरित्र आहे, ज्याच्यात अनेक रहस्य सामावलेली आहेत आणि म्हणून संतांचं चरित्र हे थोडं जबाबदारीनं बघावं लागतं. आणि त्यातल्या त्यात सगळ्या संतांनी ज्यांना माऊली म्हटलेलं आहे, सगळ्या संतांनी बरं, एकही आतापर्यंत निर्माण झालेल्या कोणत्याही सत्पुरुषांनी माऊलींना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीचं स्वरूप म्हटल्याशिवाय आपलं पाऊल पुढे टाकलेलं नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांचं खरं मोठेपण आहे. बर फक्त संतच म्हणतात असं आहे का? नाही. नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. नाथ महाराजांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली. वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई
वेदही ग्वाही देऊन सांगतात, शास्त्रही ग्वाही देऊन सांगतात. काय म्हणती? ज्ञानाबाई आई. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांची आई आहे. आणि म्हणून आपल्या आईची आपल्याला ओळख झाली पाहिजे. मला सांगा, लेकरू किती चांगलं आहे, पण लेकराचं लेकरू पण आई असल्यावर आहे का आई शिवाय आहे? आई असल्यावर लेकराचं लेकरू पण आहे. त्या बाळाला सगळे घेतील, त्या बाळाला सांभाळतील, फिरवतील, सगळं करतील. फक्त त्या बाळाला जर आई नसेल तर ते लेकरू शोधत का? बाळाला इतर वेळी घेणं सोपं आहे, पण बाळाला कायमचं ते सांभाळणं ते आई जे करू शकते ते बाकीचे सगळे नाही करू शकते. चुकलिया माये बाळ हुर हुर पाहत. जर आई त्याची चुकली तर ते बाळ हुर 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 सगळीकडे पाहत. खरं सांगू, आपण जी सगळी लेकरं आहेत ना, अजून आपल्याला आपल्या आईची ओळखच नाही. तुम्हाला राग आला तर येऊ द्या, पण आईची खरंच ओळख नाही. वेदशास्त्रांनी जिला आई म्हणून सांगितलेलं आहे, जोपर्यंत त्या ज्ञानदाय माऊलींची ओळख आपण आपल्या जीवनात करून घेत नाही, तोपर्यंत आपलं जीवन आईपासून पारख्या झालेल्या लेकरासारखं जीवन आहे. प्रत्येकाच. तुम्ही म्हणाल ओळख करून घ्यायची म्हणजे काय असतं? देवाची ओळख करता येते कदाचित, पण माऊलींची ओळख करून घ्यायची म्हणजे काय करायचं? माऊलींची ओळख 2-3 प्रकारांनी करून घेता येते. पहिली गोष्ट, त्या बाळाला आईचा चेहरा ठाऊक पाहिजे. बाळ आईला जे ओळखतं ते कशानं ओळखतं? एक तर आवाजानं ओळखतं आणि दुसरी गोष्ट चेहऱ्यानं ओळखतं. बाळाला आधी काही माहित नसतं. तुम्ही बघा, अगदी थोडं त्या बाळाला कळायला लागल्यापासून ते सगळ्यात पहिल्यांदा कोणाला ओळखतो? यांना नाही सांगता येणार, तुम्ही तरी सांगा, कारण तुम्हाला ओळखलं नाही एखाद्या बाळाला. कोणाला ओळखतं पहिल्यांदा? पहिल्यांदा आईला ओळखतं. बाकी त्याच्यानंतर त्या संबंधाने जसे जसे बाळाच्या जवळी ज्याला ज्याला मिळेल त्याला त्याला ओळखील कदाचित, पण सगळ्यात पहिल्यांदा कोणाला ओळखतं? फक्त आईला ओळखतं. म्हणजे आईला जर आपल्याला ओळखायचं असेल, ज्ञानेश आता बाळ आईला ओळखतं, पण आई असं काय करीत असते? लक्षात ठेवा, आई जेव्हा बाळ होते तेव्हा बाळ आईला ओळखत असते. पटतंय का नाही मला माहित नाही. छोटा दृष्टांत देऊन पुढे जातो. ऐकलं असेल कदाचित. एक प्राध्यापिका होत्या. नववी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या आणि शिकवता शिकवता काय झालं, एका मुलाचं व्याकरण काही चुकलं, त्याला नीट लिहिता आलं नाही. त्याने ते पाहिलं, चुकलं रे तुझं. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, त्याचं बरोबर यायला काय महाराज ठीक आहे. विनायक महाराजांचं आगमन या ठिकाणी झाले. त्यांनाही बंधन. आपण काय बोलत होतो लक्षात आहे ना तुमच्या? तर त्या प्राध्यापिका त्या मुलाचं चुकलं होतं. त्यांनी काय करावं, एक दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्याच्या लक्षात येईना. त्यावेळी त्यांनी त्याला 2-3 छड्या दिल्या. कशामुळे दिल्या लक्षात आहे ना तुमच्या? कशामुळे? व्याकरण चुकलं म्हणून. नंतर शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर जेव्हा घरी आले, घरी त्यांनी घाल्या
त्यांचं काही काम होतं, त्याच मुलाला योगायोगानं त्यांनी घरी बोलवून आणलं. घरी जेव्हा तो मुलगा आला, त्यावेळी एक प्रसंग घडत होता की त्यांच्या घरात एका लहान मुलाचा आवाज येत होता. ते रडत होते. त्या बाईने पटकन आपली पर्स, दप्तर काय होतं ते बाजूला टाकलं, धावत धावत गेली ती बाई आणि त्या लेकराच्या जवळ गेली आणि म्हणायला लागली, माझं बाळ लल्ल ग लल्ल लल्ल ग लल्ल म्हणायला लागली. हे तो मुलगा बघत होता. कोणता? ज्यानं छड्या खाल्ल्या होत्या. व्याकरणाची चूक झाल्यामुळं ज्या मुलानं छड्या खाल्ल्या तो मुलगा हे बघत होता. त्या बाई त्या मुलाला शांत केलं आणि नंतर बाहेर आल्या. काय त्यांचं काम होतं त्या करीत होत्या. त्या मुलानं त्या मॅडमना विचारलं, मॅडम तुम्हाला राग नाही आला तर एक विचारू का? राग नसला येणार तर एक विचारू का? ते म्हटलं विचार ना. त्याने म्हटलं की माझं व्याकरण थोडं चुकलं. काय वेलांटी उकार काय जे चुकलं असेल. मला जोरात तुम्ही 2 छड्या दिल्या आणि आता तुम्ही त्या बाळाकडे गेल्या आणि तुम्ही ज्या लल्ल ग लल्ल म्हणले, यात कोणतं व्याकरण आहे मला सांगा ना. यात व्याकरण कोणतं आहे? म्हणजे तुम्ही चुकल्या तर तुम्हाला छड्या द्यायला कोणी नाही आणि आमचं चुकलं म्हणून तुम्ही आम्हाला छड्या दिल्या. याचं उत्तर मला सांगा. त्या शिक्षिकेनं दिलेलं उत्तर माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलं, पण त्याची गंगोत्री कुठे असेल तर ती आपल्या जिल्ह्यात आहे. हे आपल्या जिल्ह्याचं वैभव. ही संत परंपरा या मराठवाड्यातून सगळीकडे प्रसारित झालेली संत परंपरा आहे. आपल्या गावाला राहतात गोविंद पंतांच्या, विठ्ठल पंतांच्या वडिलांचं नाव गोविंद पंत. त्यांनी 3 गायत्रीची पुरस्चरण केली. काल आपण कथा ऐकली असेल. 3 गायत्रीची पुरस्चरण केली आणि त्यातून विठ्ठल पंतांचा जन्म झाला. विठ्ठल आवडी ठेविले नाम, निराईस प्रेम गैनिनाथी, निराईस प्रेम गैनिनाथी. विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम. जन्मापासून विठ्ठल पंत अत्यंत त्यागी आहे. शिक्षण भरपूर घेतलं. तुम्ही म्हणाल काय B.Com झाले होते का M.Com झाले होते का PhD झाले होते? नाही, हे शिक्षण नव्हतं. शास्त्रांचं शिक्षण होतं. भारतीय शिक्षण परंपरा जी आहे ती आपल्या मूळ संस्कृतीचं सर्वोत्कृष्ट शिक्षण घेणं ही परंपरा आहे. या उपनिषदांचं शिक्षण येतं, या 6 शास्त्रांचं शिक्षण येतं. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी बघा तुम्ही काय सांगितलंय शेवटच्या अभंगात, सर्व सुख गोडी, पुढे काय, साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. 6 शास्त्रांचं निवाडा करायला सांगितलं. मला सांगा, निवडणं कुणाला जमतो? ज्याची दृष्टी चांगली आहे त्याला निवडणं जमतं का ज्याची दृष्टी अंधुक झाली त्याला निवडणं जमतं? तुम्ही निवडता ना, काय म्हणता तुम्ही? तांदूळ निवडायचे, गहू निवडायचे. निवडणं म्हणजे काय? जे निवडलं ते बाजूला करणं. खडे निवडता का तांदूळ निवडता? खडे निवडता का गहू निवडता? गहू बाजूला करतो, खडे खडे ठेवतो का आपण? नाही. निवडणं या शब्दाचा अर्थ वेगळं करणं.
मग काय वेगळं करायचंय? 6 शास्त्रे निवडली. 6 शास्त्रांचा निवाडा करायचा. कसा करायचा? या 6 शास्त्रांमध्ये परब्रह्म तत्वाची सत्यता कुठे कुठे सांगितली याचा निवाडा करायचा. सांगा याचा अभ्यास केल्याशिवाय जमणार आहे का? अभ्यास केल्याशिवाय जमत नाही. शिक्षण हे पोट भरण्याचं जे आहे त्याला शिक्षण म्हटलंच नाही. शास्त्रांचा अभ्यास याला खास शिक्षण म्हटलंय. माऊलींच्या पितृचरणांनी या प्रकारानं 6 शास्त्रांचं अध्ययन केलं. वेदांचं अध्ययन केलं. झाला असे उत्तम शास्त्र वक्ता नामदेवराय वर्णन करतात. उत्तम शास्त्रांचं बोलणं ज्यांच्याकडे आहे. अनेकानेक पंडित यावेत आणि त्यांनी वाद केला तरी सुद्धा त्या सगळ्यांना जिंकण्याची धमक ज्यांच्यात आहे अशा प्रकारचे विठ्ठलपद तयार झाले. पण हे केलं म्हणजे जर सर्वस्व मानलं असतं तर ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पोटी कधी झाले नसते. झालं काय? शिक्षण सगळं झालं. गोदावरीच्या तीरावर बसावं. शिक्षण झाल्यानंतर प्रायः आई वडिलांना काय वाटत असतं? 2चे 4 झाले पाहिजेत. आई वडिलांना वाटतं हात व्हावेत पण ते पाय होत असतात. हा भाग स्वतंत्र. 2चे 4 हात झाले पाहिजेत आणि म्हणून त्याकरता प्रयत्न सुरू झाले. पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण वैराग्यानं भारलं गेलं होतं. गोदावरीचं तीर आहे आपले गाव. म्हणजे रोज संध्याकाळी गोदावरीवर जाऊन बसावं. पाण्याकडे बघावं. पाणी स्थिर दिसतंय पण लक्षात हे आलं हे पाणी दिसायला स्थिर आहे पण कालचं पाणी आज शिल्लक नाही आहे. कालच्या पाण्याला खूप प्रवास करून ते पुढे निघून गेलंय. लक्षात ठेवा, नदीच्या पाण्याकडे पाहत असताना आपल्याला ही दृष्टी नाहीये. विठ्ठलपंतांना ही दृष्टी होती आणि हीच दृष्टी आपल्या जीवनाकडे पाहत असताना लावावी लागते. बरं, कालचे आपण आणि आजचे आपण सारखे नाहीये. एक दिवस संपून गेलाय. जेवढं काही आयुष्य आहे त्याच्यातला एक दिवस संपलाय. संपत चाललं संपत चाललं संपत चाललं. हे स्मरण अंतःकरणात असतं पाहिजे. अशा या संपणाऱ्या आयुष्यामध्ये मी शास्त्र शिकलो पण दुसऱ्यांशी वाद करण्याकरता हे शास्त्र आहे का? नाही. मला माझं आत्मतत्व शोधायचंय त्याकरता या शास्त्राचा उपयोग मला केला पाहिजे. घरात राहून हे मला होणार नाही याकरता मी बाहेर गेलं पाहिजे. घर सोडलं पाहिजे हा निर्णय होतो. आई वडिलांना विचारतात, बाबा शास्त्राचं शिक्षण झाल्यानंतर माणसानं तीर्थयात्रा केली पाहिजे असं वर्णन आहे. मी जरा तीर्थयात्रेला जाऊन येऊ का? वडिलांच्या काळजात धस्स झालं. का? म्हातारपणाला टेकले होते. म्हातारपणाची काठी म्हणून विठ्ठलाकडे ते पाहत होते. विठ्ठलाचं बोलणं थोडं करारीपणाचं जाणवत होतं. संसाराविषयीचं प्रेम त्याच्या अंतःकरणात अजिबात दिसत नव्हतं. गोविंद भक्ताने म्हटलं, विठ्ठला तुला आता आम्ही नाही कसं म्हणणार बाबा, पण एक आहे, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कोणतं आहे? म्हटलं पंढरपूर. विठ्ठल, तुम्ही त्याच्याकरताच माझं नाव विठ्ठल ठेवलं. आम्हाला तुला एवढंच विचारायचंय बाबा, पंढरपूरला परमात्मा पंढरीनाथ जो आला तो कशामुळे आला रे? कुणामुळे आला? म्हटलं पुंडलिकामुळे. पुंडलिकामुळे आला तर पुंडलिकानं तीर्थयात्रा केली होती का घरी होता रे? घरी होता. तीर्थयात्रा केल्याचं खूप वर्णन नाही. मग घरी त्यानं काय केलं होतं रे? आई वडिलांची सेवा केली. तू आमची सेवा कर असं आम्ही तुला नाही म्हणणार, पण देव यानं मिळतो रे बाबा. कशाला लांब जाण्याचा विचार करतोस? इथेच राहा. आम्हाला म्हातारीला जीवनाचं शेवटचं सुख, जीवनाचा शेवटचा आनंद मिळू दे सांगण्याचा प्रयत्न गोविंद भक्त करीत होते. पण विठ्ठलाचं अंतःकरण तापलेल्या तव्यासारखं होतं. वैराग्य तापला या प्रकारानं ते झालेलं होतं. म्हणून आता इकडे तिकडे थांबावं
ही भूमिका त्याची नव्हती. आणि आता एक दिवस रात्रीच्या वेळी निश्चय केला, आई वडील झोपलेले असतानाच देव्हाऱ्यातल्या गोपाळकृष्णाकडे पाहतायत. गोपाळकृष्ण एकच म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित्. अरे हाच उपदेश मी अर्जुनाला केला होता. ज्यावेळी आपल्या कर्तव्य पथावर जायचं असतं त्यावेळी मागचा विचार करायचा नसतो. धीर मिळत होता आणि त्या रात्री सगळे झोपलेले असताना विठ्ठल दत्तांनी आपलं घर सोडलं, निघाले तीर्थयात्रेकडे. अंतःकरणातल्या वैराग्याला व्यवस्थित जर फुलवायचं असेल तर त्याकरता म्हणून घरात राहून चालत नाही, तीर्थाचं सेवन करावं लागतं. तीर्थे तीर्थे निर्मल साधू, साधूंची भेट होते. साधू वैराग्याच्या गोष्टी सांगतात. म्हणून विठ्ठल पंत निघाले होते. उत्तरेतल्या तीर्थयात्रा त्यांनी पूर्ण केल्या. वृंदावन, गोकुळ, काशी, अयोध्या, अवंती इत्यादी इत्यादी करीत बद्री केदारापर्यंत ते पोहोचले. सगळ्या तीर्थयात्रांचं विस्तारानं वर्णन आणि ते करीत 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 अलंकापूर क्षेत्रात येऊन तिथे आळंदीला. इकडे यांची स्थिती खूप बिकट झाली. गोविंद पंत आणि मीराबाई, आपलं पोटचं लेकरू, आपला आधार, ज्याच्याकडे पाहून आपल्याला जीवन जगायचंय, तेच हातातून दिसत. सकाळची वेळ जेव्हा झाली, दारात गाय हंबरत होती. गाईला रोज विठ्ठलाची सवय होती की 5:30-6 वाजता झुंजू झालं की त्या विठ्ठलानं यावं धार काढायला. अत्यंत प्रेमळ असलेला हा विठ्ठल होता. पण आज विठ्ठलाचं येणं दिसेना की गाई हंबरते. या आई वडिलांनी विठ्ठलाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला 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 विठ्ठला, सगळीकडे आवाज. त्याच्या गुरुजींकडे पाहून आले. गोविंद पंत काठी टेकत टेकत चाल, पण सगळीकडून निराशा पसरत आहे. कुठे विठ्ठल पंत भेटत नाही. मीराबाईंनी म्हटलं, का हो, तुम्हाला काही बोलला होता का होतो? गोविंद पंतांनी म्हणावं, अहो 3-4 दिवसांपासून त्यानं खूळ मनात घेतलं होतं, तीर्थयात्रेला जाईल तीर्थयात्रेला जाईल. शेवटी गेला दिसतोय बघा, तरी पाहून येतो. तुम्ही एवढं मनाला खट्टू करून घेऊ नका. पूर्वीची भाषा आहे. क्षीण झालेले पण मैल मैल पाहून येत असत. सगळे रस्ते पाहिले पण विठ्ठल कुठेही सापडला. काय सांगावं, एकमेकांत चर्चा करीत होते म्हातारा म्हातारी. गोविंद पंत मीराईला सांगत होते, काय सांगावं, आपल्या प्रारब्धात काय कसं लिहिलेलं असतं. इतका प्रयत्न करून लेकरू मिळवलं, पण शेवटी भवितव्यम भवत्येव नारिकेल फलांबुवत गंतव्यम गतम इत्याहु गजभुक्त कपित्थव. जे व्हायचं ते चुकत नसतं. शास्त्रकारांनी 2 दृष्टांत दिले बघा. नारळातलं पाणी आहे, कसं येतं, कोणती पाईपलाईन कशी केलेली असते माहितीये तुम्हाला? नारळातल्या पाण्याकरता कोणत्याही प्रकारची पाईपलाईन नाही आहे. इतकं उंच नारळ असतं पण अत्यंत गोड पाणी जे कुठेही आपल्याला दिसत नाही, हे त्या नारळात आपल्याला मिळतं. ते कुठून येतं हे कळत नाही. हत्ती कौठ खात असतो बरं. हत्ती कसं कौठ खातो? आपण जशी कौठाची चटणी करतो तशी नाही, संपूर्ण कौठ गिळून घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी
त्याच्या शौचद्वारातून संपूर्ण कौठ जसंच्या तसं बाहेर पडतं. पण कौठ गिळताना त्यात गर असतो आणि बाहेर पडताना मात्र ते पूर्ण मोकळं झालेलं असतं. पूर्ण मोकळं होतं. काय देवानं यंत्रणा लावून दिली माहित नाही. गजभुक्त कपित्थवत, कपित्थ म्हणजे कौठ, आणि हत्तीनं खाल्लेल्या कौठाप्रमाणे काय गंतव्यम गतम इत्याहू, जे आपल्यापासून जाणार असतं ते निश्चित जात असतं. कसं? हत्तीनं खाल्लेल्या कौठासारखं आपल्याला कळत जात. आपल्याला कळतही नाही ते कसं निघून गेलं. म्हणून जे आलं त्याचा आनंद करीत बसत जाऊ नये आणि जे गेलं त्याचं दुःख करीत बसत जाऊ नये. आपण मधल्या रस्त्याने चालत जावं. मधल्या रस्त्याने सतत चालत. आलं ठीक आहे, भगवंताच्या सेवेत त्याला कसं लावता येईल याचा विचार करावा. आणि जे जातंय, जे गेलंय, ठीक आहे, जोपर्यंत त्याचा आणि आपला शेर होता तोपर्यंत ते आपल्या बरोबर राहिलं एवढाच विचार करीत जावा. दुःख करीत गतासून गतासूंश्च नाम शोचन्ति पंडिताः अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. विचार करा, श्रीमद भगवत गीता जिथून सुरू होते तो हा पहिला सिद्धांत आहे. दुसऱ्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा हा 11वा श्लोक आहे. आणि यात हेच सांगितलं की आपल्याकडे जे आलं किंवा आपल्यापासून जे निघून गेलं, भविष्यात आपलं काय होणार आहे याचाही विचार करायचा नाही. भूतकाळात जे होऊन गेलं त्याचाही शोक करीत बसायचा नाही. आणि जे आपल्यापासून निघून गेलं त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. मनाला समजावत होते गोविंद पंत आणि मीराबाई. इकडे विठ्ठल पंत ते अलंकापूर क्षेत्रामध्ये प्रविष्ट झाले होते. सगळ्या तीर्थयात्रा केल्या होत्या. बरं, तीर्थयात्रा आपल्यासारख्या नव्हत्या तेव्हा. आपली तीर्थयात्रा म्हणजे खूप मजेची तीर्थयात्रा असते. आपण पहिल्यांदा काय बघतो? खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे, तिथल्या निवासाची व्यवस्था कशी आणि प्रवासाची व्यवस्था कशी, तिन्ही गोष्टी आपण बघतो. पूर्वीचा प्रवास पायी होता. अगदी पायात काही न घालता केलेला प्रवास आहे विठ्ठल पंतांचा प्रवास. बरं, निवासाची व्यवस्था काही ठरवून नाही, जे जिथे जसे मिळेल तसे. खाण्यापिण्याची व्यवस्था त्याचाही विचार, तोही विचार. लोक तीर्थयात्रेला जाताना दोनदा चहा, दोनदा नाश्ता आणि दोनदा जेवण एवढं करतात. पूज्य काकांचं वाक्य वर महाराज, पोटे का म्युन्सिपाल्टीची ट्रॉली हेच कळत नाही. भरत जातात, भरत जातात, भरत जातात. पण तीर्थयात्रा करीत असताना शरीरावर पूर्ण नियंत्रण करावं असं शास्त्र सांगतं. का बरं? त्याचं कारण आहे, शरीराचं भरण पोषण तर घरी होणारच आहे, पण आपल्या मनाचं भरण पोषण करण्याकरता आपण तीर्थयात्रेला गेलेलो असतो. अंतःकरणाचं भरण पोषण करायचंय, अंतःकरणाला पुष्ट करायचंय आणि अंतःकरण विचारानं परिपुष्ट होत असत. म्हणून या विचारांनी जी परिपुष्टी आहे ते मिळवणं हे सर्वोच्च मानत मानत विठ्ठल पंतांनी तीर्थयात्रा केली. अलंकापूरला आले होते. इंद्रायणीचं स्नान केलं. सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या ओरीत बसले. गायत्रीचा जप चाललाय. विठ्ठल पंत रोज कमीत कमी 1200 गायत्री जप करतात. का करणार नाही? पुरश्चरणाचाच परिणाम म्हणून विठ्ठल पंतांचा जन्म आहे. ब्राह्मणानं त्याची साधना व्यवस्थित करावीच करावी,
पण कमीत कमी 1200 गायत्री जप प्रत्येक ब्राह्मणानं केला पाहिजे. हा नियम आपल्या जीवनात घेतला पाहिजे. का बरं? त्याच एक कारण आहे. ब्राह्मणाची जी तेजस्विता आहे ती बुद्धीची तेजस्विता आहे आणि बुद्धीची तेजस्विता गायत्री मंत्राचा जप केल्याशिवाय उपलब्ध होत. शेवटपर्यंत बुद्धी तेजस्वी असली पाहिजे. फक्त सुरुवातीला अध्ययन करायचंय ते पाठ राहिलं पाहिजे याकरता बुद्धी तेजस्वी असावी असं नाही. धियः यः नः प्रचोदयात्. आमच्या बुद्धीला सविता देवतेनं तेजस्वी बनवलं पाहिजे. हे या मंत्राची सारगर्भता आहे. आणि ती तेजस्विता कशा करता? अरे परमात्म्याचा विचार, तेजस्वी विचार अंतःकरणात यावा याच्याकरता बुद्धी तेजस्वी पाहिजे. दोन गोष्टी आहेत. एकीकडे गायत्रीचा जप करावा आणि एकीकडे पवित्र अन्नाशिवाय इतर ठिकाणी अन्नाचं भक्षण करू नये. किती पटेल न पटेल मला माहित नाही, पण संतांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. तर श्री तुकाराम महाराज सुद्धा ही गोष्ट सांगतात तर, करी संध्या स्नान वारी खाऊन या अन्न. तुकाराम महाराज म्हणतात एखादा ब्राह्मण स्नान करतो, संध्या करतो, 1200 गायत्री जप करतो आणि कुणाकडेही जाऊन जसं जमेल तसं जेवण करतो. एकीकडे त्यानं गायत्री जप केला आणि पावित्र्याचा अपावित्र्याचा विचार न करता त्यानं जर जेवण केलं तर त्यानं केलेल्या गायत्री जपाचं सगळं फळ तिथं संपलं. हे माझं बोलणं नाही, हे तुकाराम महाराजांचं बोलणं. अन्नाच्या बाबतीत त्यानं विचार केलाच पाहिजे. मी काय सांगतो, तेजस्वी बुद्धीचं निर्माण आणि ज्या बुद्धीमध्ये भगवंताची निष्ठा निर्माण होऊ शकते अशा बुद्धीचं निर्माण या साधनेतून होतं, उगीच होत नाही. आणि मग मोठमोठी कामं करण्याचं धाडस येतं. 12-12 वर्ष तीर्थयात्रा करावी हे धाडस विठ्ठल भक्तांना जे आलं ते यातून आलं. अलंकापूरला आले होते आणि त्यावेळी एका तिथल्या मुख्य व्यक्तीनं विठ्ठल भक्तांना पाहिलं. वयात आलेली व्यक्ती आहे, तेजस्वी आहे, जप करीत आहे, डोळे झाकून आहे. अरे एखादा साधू दिसावा, एखादा महात्मा दिसावा अशा प्रकारचं हे दिव्य तेजस्वी रूप दिसतंय. सहज विचारलं, कुठून आला, परत कुठे जायचंय? त्यांनी सांगितलं, आपेगावच्या कुलकर्ण्यांचा मी मुलगा आहे, माझं नाव विठ्ठल आहे, उत्तरेतल्या सगळ्या तीर्थयात्रा करीत आलो आणि आता दक्षिणेतल्या तीर्थयात्रा करण्याकरता जायचं आहे. ते सांगत होते. त्यांनी पाहिलं एखादी अशी तेजस्वी व्यक्ती जेव्हा आपल्या सान्निध्यात येते, माणूस सहज म्हणतो चला थोडं घरी याल का. आणि त्यांचं नाव काय होतं? सिद्धोपंत होतं. बरं, आळंदी क्षेत्रातल्या 24 गावांचं कुलकर्णी पण ज्यांच्याकडे आहे असे हे सिद्धोपंत आहे. विचारलं, दुपारच्या वेळी आपण भोजनाला यावं अशी विनंती आहे. स्वीकारली, कारण योग्य ठिकाण जाणवलं. आले, भोजन झालं. त्या दिवशी मुक्काम करायची विनंती केली. का? उशीर झाला होता, पुढे प्रवास करणं शक्य नव्हतं, म्हणून थांबण्याची विनंती केली. बाहेर तुळशी वृंदावन आहे. त्या तुळशी वृंदावनाच्या जवळच संध्याकाळी यांना अंथरूण टाकून दिलं. झोपल्या. पूर्वीची तुळशी वृंदावन भव्य होती. बरं, आता बाकीचं घर सगळं भव्य असतं पण तुळशी वृंदावनाला जागा नसते.
तुळशी वृंदावन का असावं बरं घरात? याचं एक कारण आहे, बाहेरून येणाऱ्या ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या सगळ्यांना अडवण्याचं काम तुळस करते. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगून पुढे जातो, दयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणे. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही ते घर म्हणजे स्मशान आहे. तुकाराम महाराज का बरं? स्मशानात तुम्हाला सकारात्मक लहरी मिळत नाही, नकारात्मक लहरी मिळतात. पाहायचंच असलं तर आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा. आज कोणता दिवस आहे? अमावस्या आहे ना आज. ज्याला स्मशानातल्या नकारात्मक लहरी पाहिजे आज रात्री 12 वाजता फक्त जाऊन यायचं तिथं. काय होतं? नका जाऊ, फक्त सांगितलं तुम्हाला. प्रचंड नकारात्मकता तिथे असते, प्रेताधिकांचा वास असतो. आणि ज्या घरामध्ये, ज्या घराच्या दारात तुळशीचं वृंदावन नाही त्याच्यात प्रचंड नकारात्मक लहरी येतात. तुम्ही बघा, एकमेकांच्या विषयी काही आवश्यक नसताना जर गैरसमज यायला लागले, भांडणं व्हायला लागले, विशेष काही कारण नसताना भांडणं व्हायला लागले, एकमेकाला दोष देऊ नका. आपल्या घरात नकारात्मक लहरींचा संचार आहे हे पक्क जाणा. खूप काही कारण नसतं भांडणं व्हायला आणि नंतर विचारतो आपण का भांडलो कडे, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. पार जे तुटायचं ते तुटून गेलेलं असतं, त्यावेळी काही करता येत. म्हणून शहाण्या माणसानं आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा वावर कसा होईल, सकारात्मक ऊर्जेचा वावर कसा होईल याचा विचार केला पाहिजे. आणि त्याची जी जी द्योतकं सांगितली त्यात सगळ्यात पहिलं सांगितलंय तेव्हा ते तुळशीचं पूजन. दारात भव्य तुळशी वृंदावन असावं, भव्य तुळस असावी. घरातल्या सगळ्यांनी तुळशीचं पूजन करावं. फक्त स्त्रीनंच तुळशीचं पूजन करावं असं नाही, प्रत्येकानं तुळशीचं पूजन करावं. किमान तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्या आणि मग दिवसभर आपल्या मनाची ऊर्जा कशी टिकते हे पहा. मग पहा, मनुष्य श्रीमंत केव्हा? लक्षात घ्या, मनुष्य श्रीमंत त्याच वेळी आहे की ज्या वेळी त्याचं मन सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे. सगळ्यांच्या बाबतीत अनुकूल विचार येत आहेत, प्रसन्न वदन आहे, सगळ्यांशी चांगलं बोलणं आहे. एखादा जर विरुद्ध बोलला तरी सुद्धा मनाला कुठेही त्रास होत नाही. अशा प्रकारचं ज्यानं कमवलंय ना तो माणूस श्रीमंत आहे. आणि ही श्रीमंती या सकारात्मक अशा प्रकारच्या ऊर्जेच्या द्योतकांना असो. हे हा संपूर्ण परिवार निरंजन माधव नावाच्या चरित्रकारांनी त्याचं खूप सुंदर वर्णन करून ठेवलं. सदाचार निष्ठा करी अग्निहोत्रा, सदा मान्य दो विप्रधुर्या पवित्रा, स्वधर्मासी जो नित्य पाळून राहे, महाज्ञान संपन्न चिद्वस्तु पाहे, घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या मता सारिखी पुण्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मी विरागे, सदा भ्यागता पूजिती भक्ती भोले. अतिथींची पूजा करावी, अग्निहोत्र करावं, ब्राह्मणांना मान्य असावं, स्वधर्माचं पालन करावं. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तत्वाचा विचार करीत करीत अंतरंगामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन घ्यावं. ही योग्यता सिद्धोपंतांची आहे, या दाम्पत्याची आहे. आणि या दाम्पत्याच्या पोटी एक लोक विलक्षण सुलक्षणी अशा प्रकारची कन्या निर्माण झाली. तिचं नाव रुक्मिणी माता आहे. ही रुक्मिणी माता म्हणजे ज्ञानराजांची आई आहे. ज्ञानराजांना जिनं पोटात वागवलं, ही योग्यता जिला मिळाली ती ज्ञानराजांची आई म्हणजे रुक्मिणी माता. अशा या दाम्पत्याचं जीवन
एकत्रित येण्याचा प्रसंग येत होता. सगळे घरातले झोपले होते, पण एकाला झोप येत नव्हती. कोण असेल होतो? पंढरीचा पांडुरंग. पांडुरंगाला झोप येत नाही का? हे लग्न जुळवून द्यायचं याच्याकरता झोप येत. विटेवर उभा राहून काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल विचार करीत होते. आणि लक्षात आलं आणि सिद्धोपंतांच्या स्वप्नात गेले. सिद्धोपंता निवांत झोपलाच वाटतं. तेव्हा सगळी निवांतता तुम्ही दिली, काय ठेवली चिंता? चिंता नाही वाटत अजून तुम्हाला? कशाची? पोटची पोरगी आहे, तिचं लग्न करावं लागेल की नाही? मग घरी चालून एवढं मोठं स्थळ आलंय आणि हे सोडून द्यायचा विचार आहे काय तुमचा? चालणार नाही. याच्याशीच लग्न करून द्यायचं तुमच्या कन्याचं. पहाटची वेळ होती. स्वप्न संपलं होतं. उठले, झुंजू झालेलं लक्षात आलं. आणि त्यावेळी अंथरुणावर बसले होते, विचार करीत होते. देवानं तर हे स्वप्न दिलं, पण ज्या माणसानं आई वडिलांचा त्याग केला, 12 वर्ष तीर्थयात्रेकरता बाहेर पडला, त्याच्या समोर बोलायचं कसं? म्हणजे काही असेल, देवानं स्वप्नात जे दिलं ते आपण सांगितलं पाहिजे. त्यांच्याजवळ आले. विठ्ठल पंत उठले होते. घराग्रे वसले लक्ष्मी करमध्ये सरस्वती, सगळं त्यांचं चाललं होतं. काकडा चालला होता. तेवढ्यात त्याच्या जवळ आले आणि सांगितलं की मला एक स्वप्न पडलं. म्हणजे वा, छान गोष्ट आहे. स्वप्नात देव आले होते. अरे वा, त्याच्यापेक्षा छान आहे. काय झालं? देवाला काय स्वप्नात सांगितलं? त्यांनी म्हटलं, देवानं म्हटलं की तुझी जी कन्या आहे ती कन्या या आलेल्या पांथिकाला दे. विठ्ठल पंतांना हसू आलं. विठ्ठल पंतांनी म्हटलं, गृहस्थ लोक काय हुशार असतात. आपली पोरगी कटवाय करतात, देवाला मध्ये घेतात. पण तसं बोलले नाही. त्यांनी काय म्हटलं? विठ्ठल पंतांनी म्हटलं, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला स्वप्न पडलं, या माझं दुमत अजिबात नाही, माझी ना अजिबात नाही. पण जशी तुमची आणि पांडुरंगाची ओळख आहे तशी माझी पांडुरंगाची पण ओळख आहे की नाही? माझी पांडुरंगाची ओळख आहे. देव जर तुम्हाला सांगतो तर त्याच देवानं मलाही सांगितलं पाहिजे, मग मी ते मान्य करीत, नाही तर कसा मान्य करीत? त्यांनी म्हटलं, सिद्धोपंतांनी म्हटलं, ठीक आहे, आजच्या दिवस थांबून बघा. जर देवानं तुम्हाला स्वप्न दिलं तर तुम्ही स्वीकारा, विस्तार करत नाही. मला माऊलींच्या चरित्राकडे यायचंय. त्यावेळी रात्री भगवंतानं विठ्ठलपंतांच्या स्वप्नात जाऊन ही गोष्ट सांगितली की विठ्ठला, तुला हा विवाह करायचा आहे. लक्षात ठेव, तुझ्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझिया अंगी. मूर्तिमंतचारी जन्मती इचिये उदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. विठ्ठला, परमात्मा बोलतायत बरं. नामदेव महाराजांनी सगळं वर्णन करून ठेवलंय. विठ्ठला, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि आवड या 4 तत्वांचा तुझ्या अंगामध्ये पूर्ण प्रवेश आहे. मला या 4ही तत्वांना जगात प्रकाशित करायचंय, मूर्तिमंत रूपानं प्रकट करायचंय. आणि ते करण्याकरता तुला योग्य अशा प्रकारची कन्या पत्नी या रूपाला मिळणार आहे. या सिद्धोपंतांची माझी आज्ञा म्हणून स्वीकार आणि ह्याच्याशी लग्न कर. भगवंताने हे लग्न जमवलं बरं.
विठ्ठल भक्तांनी सकाळी स्वीकृती दिली. या दोघांचंही थाटामाटात लग्न झालं. यानंतर पुढे ते पंढरपूरला गेले. काही काळ दक्षिणेतल्या तीर्थयात्रा करून आले आणि मग विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, सिधोपंत आणि उमाबाई, गिरिजाबाई हे सगळे आपेगावकडे निघाले. इकडे गोविंदपंत रोज त्या विठ्ठलाची वाट पाहत होते. क्षीण होत चालले होते दोघेही. आता जीवनाच्या शेवटच्या घटकांकडेच त्यांचं प्रयाण दिसत होत. आणि अशा वेळी दूर पाहत असताना आपल्या पत्नीला म्हणतात, गोविंदपंत, अहो अहो अहो, बघा बघा, जरा तिकडे दूर थोडी दृष्टी देऊन बघा, आपल्या विठ्ठला सारखीच लकम चालण्याची दिसते. विठ्ठल येतोय वाटतं, बघा बघा बघा. अहो पण त्यांच्या बरोबर कोण आहे? हा विचार ते करीत असतानाच हळूहळू हळूहळू यांचे येणं झालं. विठ्ठलानं येऊन दोघांच्याही चरणावर साष्टांग वंदन केलं. विठ्ठला, आलास बाबा, किती दिवसांनी आलास. आबा म्हाताऱ्यांचा जीव मोठा झाला. आम्हाला वाटत होतं की आता तू न दिसताच आम्हाला जगाचा निरोप घ्यावा लागतो की काय. पण बरं झालं आलास. एवढ्यात सिद्धोबंत पुढे आले. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. विठ्ठलपंत तयार नव्हते, पण भगवंताची आज्ञा झाली म्हणून हा विवाह करावा लागला. म्हातारी रुसले नाहीत बरं. तीर्थयात्रेला म्हणून गेला, लग्न करून आला. आम्ही काय नव्हतो काय? आम्ही काय मेलो होतो काय? आम्हाला लग्नाला बोलवायला काय नाही. मोठ्यांचं मोठेपण हे असतं. भगवंताच्या योजनेत चालत असताना ज्या ज्या घटना घडल्या त्या आपला भाग न झाला तरी चालेल, पण काम चांगलं घडलंय ना हे मोठ्याने पाहायचं असतं. अरे विठ्ठला, छान झालं, सुनबाई घेऊन आला. आम्हाला कोणता ताणच ठेवला नाहीस. 3-4 दिवस सिद्धोपंत गिरिजाबाई राहिले आणि यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. काही काळापर्यंत आई वडील राहिले, पण प्लेग सारख्या भयानक रोगाची साथ आली. अगोदर मीराबाईंचं प्राणोत्क्रमण झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी गोविंदपंतांनी जगाचा निरोप घेतला. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आता अनाथ झाले होते. विठ्ठलपंत मुळातच त्यागी आहेत. काही कमवावं ही वृत्ती नाही. आणि त्यामुळे सिद्धोपंतांनी विनंती केली की तुम्ही आता इथे राहू नका, तुम्ही आता थेट आळंदीला या. आणि त्यानुसार येऊन अलंकापुरी केला क्षेत्रवास, देऊन चित्तास समाधान. तिथे राहू लागले. 6 वर्षापर्यंत अलंकापूर क्षेत्रात विठ्ठलपंत राहिले. ऐसा बहुत काळ क्रमियावरी पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. 6 वर्ष वाट पाहिली बरं. आपली साधना चालू द्यायची आणि साधना चालू असतानाच मुलाची वाट पाहिली. पण 6 वर्षपर्यंत काहीच पोटी कोणत्याच बाळाचा जन्म नाही हे पाहिलं. आता मात्र पुन्हा वैराग्य उघड आलं. आता कशाकरता राहायचंय? दिवसभर आम्ही तोच विचार केला म्हणून तर देव आम्हाला दिसला नाही स्वप्नामध्ये आणि देव बोलला नाही. जर देवानं सांगितलेलं खरं असतं तर आतापर्यंत मूल व्हायला हवं होतं, मूल झालं नाही. आणि अशा वेळी आपल्या पत्नीच्या मागे हुठूट लावायला सुरुवात केली. काय? मला संन्यास घ्यायला परवानगी दिली. रुक्मिणीच्या काळजात धस्स झालं. रुक्मिणीने सिद्धोपंतांना सांगण्याचाही प्रयत्न केला. सिद्धोपंतांनी सांगितलं, एक लक्षात ठेव की जोपर्यंत तू परवानगी देत नाही तोपर्यंत ते जाणार नाही, कारण शास्त्र त्यांना जाण्याची अनुज्ञा देत नाही.
म्हणून तू सावध राहा. काही केल्या त्यांना तुम्ही जा असं म्हणू नकोस. आता रोजच म्हणावं काय, रुक्मिणी थोडं काशीला जाऊन येऊ का, थोडं गंगा स्नानाला जाऊन येऊ का, थोडं फेरफटका मारून येऊ का, असं बोलायला सुरुवात केली. एक दिवस रुक्मिणी माता अत्यंत थकलेली असताना, चोकलेली असताना, काम करून दमलेली असताना तिला हलवून उठवलं. रुक्मिणी ऐक, थोडं गंगा स्नानाला जाऊन येऊ का. रुक्मिणीने म्हटलं गंगा स्नानाला जा, नाही तर तिकडे कुठं जा, मला अजिबात विचारू नका, फक्त जा एवढं यातून घेते. आणि निघाली. काशीला आले. वाराणसीला आल्यानंतर रामानंद किंवा नृसिंहाश्रम यांच्या आश्रमात गेले. त्यांनी विचारलं कोणी घरी आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. खरंच सांगा आपलं कोण आहे हो घरी. आपल्यालाच विचारा आपलं कोण आहे. कायम आपली साथ देईल असं आपलं कोण आहे. खरंच देवाशिवाय दुसरं कोणीच. संन्यास घेतला. चैतन्य हे नाव मिळालं. राहू लागले. त्यागाची प्रवृत्ती मुळात आहे. त्याच्यामुळे घरची आठवण यायचं काम नाही. सगळ्यांमध्ये विद्वान आहे, कार्यकुशल आहे. सगळा मठ व्यवस्थित चालवू लागले आणि काही काळात रामानंदांचे सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून प्रसिद्ध झाले. रुक्मिणी मातेनं काय केलं. आपला आधार तुटला होता. रुक्मिणीचा आधार तुटला होता. पती निघून गेला. सिद्धोपंतही खूप दुःखी झाले होते. पूर्वीची 14, 15, 16 वर्षाची पोरं हो. लग्न होऊन 6-7 वर्ष झाली. आत्ताच्या 16-17 वर्षांच्या पोरीमध्ये अजून लग्न करायचं हीच तयारी झालेली दिसते. संसार अंगावर पडणं, संसाराची जबाबदारी सांभाळणं, जबाबदारीने सगळं करीत असताना पतीनं निघून जाणं हे 16-17 वर्षाच्या वयामध्ये रुक्मिणीच्या शिरावर पडलं होतं. पण धैर्य कसं होतं बघा. ज्यावेळी आपल्या पतीनं संन्यास दीक्षा घेतलीये हे कळलं. रामानंदाय लब्ध संन्यास दीक्षा तत्र श्रुत्वा हन्तकान्तं नितान्तं शान्त स्वान्ता सेवमाना विमाना स्वर्णाश्वत्थो नाथ नाथस्य भूया. आपल्या पतीनं संन्यास घेऊन त्यांच्या जीवनाचं कल्याण करण्याची निश्चिती केली आहे हे जाणून रुक्मिणी मातेनं मन शांत ठेवलं. शांत स्वांता, अहंकार रहित झाली आणि लक्षात घेतलं की आता मी माझं हित आरंभिलं पाहिजे. मी माझं हित करून घेतलं पाहिजे. काय करता येईल. मी आता इथून दुसरीकडे जाता कामा नये. मी आता अश्वत्थाची सेवा करेन. रोज अश्वत्थाला 1100 प्रदक्षिणा तिला रोज. कोणता अश्वत्थ हो. आज ज्ञानोबारायांच्या समोर जो अश्वत्थ जो पिंपळ विलसतोय ना, आमच्या रुक्मिणी मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा त्या अश्वत्थाला घातलेल्या. 1.25 लाख प्रदक्षिणा. कुणाला तक्रार नाही. आई वडिलांबद्दल कोणत्याही प्रकारानं विपरीत बोलणं. ज्ञानोबारायांची पोटी येतात ना, ते अशा आईच्या पोटी येतात. शांत स्वांता सेवमाना विमाना स्वर्णाश्वत्थं नाथ नाथस्य.
नित्याचा क्रम सुरू होता. चैतन्य आश्रम तिकडे स्वतःच संन्यासी कर्तव्य पाळत होते. रुक्मिणी माता इकडे परित्यक्तेचं कर्तव्य पाळत होत्या. पतीनं सोडलं ठीक आहे, पतीचा द्वेष न आला पाहिजे आणि आपला उद्धारही झाला पाहिजे. दोघांचंही काम अडत नव्हतं, पण पंढरीच्या विठ्ठलाचं काम मात्र आता अडलं होतं. वाटलं काय झालंय, काय करावं. भगवंतानं काशी विश्वेश्वरांना वरांशी संपर्क केला. फोन लावला असेल, दोघांचंही बोलणं सुरू झालं. हर नमः पार्वती पते हर हर महादेव. इकडून फोनवर ऐकलं पंढरपूर, तिकडून काशीपती म्हणतात, विश्वनाथ म्हणतात, पंढरीनाथ भगवान की जय हो. दोघं पण काशी विश्वनाथांनी म्हटलं, देवा आज आमची आठवण तुम्हाला कशी झाली. पंढरीनाथांनी म्हटलं, देवा आम्हाला तुमची आठवण सततच आहे, आम्ही डोक्यावरच घेऊन बसलो तुम्हाला. बरोबर आहे, पण संपर्क करण्याचं कारण काय. म्हटलं आमची केस तुमच्या दरबारात आली आहे, तुमच्या कोर्टात आहे. कोण. चैतन्य आश्रम स्वामी म्हणून जे प्रसिद्ध आहेत काशीत. अच्छा, त्यांचे नृसिंहाश्रम गुरु आहे. मग काय झालं. काही नाही, त्यांना परत पाठवायचं. कशाला. संन्यासी आहेत, त्यांना परत त्यांचं लग्न करायचं. अरे बापरे, संन्यासाचं लग्न, संन्यासाला परत बायको, तर कसं. तेव्हा नित्याचा विचार तुम्ही नका करू, आम्ही सांगतो तेवढं करायचंय. का. लोकोत्तर पुरुषांचा जन्म या दोन जणांकडून, या दाम्पत्याकडून होणारे म्हणून हे करायचं. अच्छा. भगवान शंभू नृसिंहाश्रमाच्या स्वप्नात गेले. निळोबा वर्णन करतात. नृसिंहाश्रमासी निज स्वप्नी दृष्टांत झाला अकस्मात महाक्षेत्री. चैतन्याश्रमासी आहे भार्या घरी, पतिव्रता माहेरी मार्गदक्षी. इंद्रायणी तीरी आहे ते सुंदरा, माझी अलंकापुरा पतिव्रता. तरी तुम्ही जाऊन या आणावी ती येथे, आणि द्यावे संन्यासाचे तिची हाती. उभयता एकत्र नांदवावी ऐक्ये, जव होती बाळके चौघे पोटी. खूप सुंदर बघ. 4 मुलं होईपर्यंत यांना एकत्र नांदवायचं आहे. काम कोणाला सांगितलं. शंभूंना. आणि शंभूंनी कोणाला सांगितलं. एका संन्याशाला. सगळं आश्चर्यच आश्चर्य. आता नृसिंहाश्रमाने विचार केला की भगवान शंभूंचा तर आदेश आहे, पण प्रत्यक्ष चैतन्याला बोलवण्यापेक्षा त्यांनी तीर्थयात्रेचा भेद केला. रामेश्वराला जायचा विचार केला. निघाले. इंद्रायणीच्या तीरावर आले. मध्ये पडतात. पुण्याला आले, आळंदीला आले, आणि तिथे योगायोगानं सिद्धोपंतांची भेट झाली. त्या रुक्मिणीचीच भेट पहिल्यांदा झाली, आणि ती पण पिंपळाची प्रदक्षिणा करीत असताना तिने नमस्कार केला. यांनी सौभाग्यवती भव म्हटलं. रडायला लागली बिचारी. का रडते. स्वामी पती कुठे आहेत ठाऊक नाही. पण ते म्हणजे सोडून निघून गेले. काही कळलं कुठे गेले. हो, काशीला गेले. ठीक आहे, पाहू. अजून काही कळलं. त्यांनी संन्यास घेतला असं कळलं. असा कसा संन्यास घेतला. तू त्याला परवानगी दिली होती. नाहीच. हा, तुझ्या घरी कोण आहे. माझे वडील आहेत, आई आहे. चल मी येतो. थांबा, मी त्यांना बोलवते, वडिलांना बोलवते.
मग ते तुम्हाला सांगतील, विनंती करतील, मग तुम्ही या. वडिलांना सांगितलं, वडिलांनी मुलीची विनंती केली आणि मग घरी आले. भोजनाधिक सगळं झालं आणि मग सगळी चर्चा झाली. पहिल्यांदा म्हटले ज्या कोणी त्यांना संन्यास दीक्षा दिली असेल तोच पहिल्यांदा दंडास पात्र आहे. आणि मग हळूहळू हळूहळू सगळी लक्षणं जेव्हा ऐकली, सगळं घोंगडं आपल्याच गळ्यात अडकतंय हे लक्षात आलं. म्हणजे चला आपण जाऊ. खूप विस्ताराचा खूप सुंदर विषय आहे. असो, नृसिंहाश्रमांनी चैतन्य स्वामी आणि भगवती रुक्मिणी माता व्यवस्थित विधी करून जो आवश्यक आहे तो सगळा करून यांचा विवाह लावून दिला. अलंकापूरला आले, आळंदीला आले आणि आल्यानंतर 12 वर्ष पर्यंत सगळ्या लोकांचा होणारा छळ सोसला. 12 वर्ष इकडे गेले, 12 वर्ष पुढे गेले. एकूण विवाहानंतर जवळजवळ 30 वर्ष गेले. आणि यानंतर भगवंतानं इतकं सगळं यांच्याकडून सहन करून घेतलं. आता मात्र रुक्मिणीची कूस पवित्र झाली होती आणि विठ्ठलांचं बीज पवित्र झालं होतं. भगवत स्वरूप असलेल्या ज्ञानराजांना पोटी येण्याकरता जे पावित्र्य अपेक्षित होतं ते सिद्ध झालेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर आता प्रभू पहिल्यांदा भगवान शंभूंना विनंती केली. काय झालं, वैकुंठात सभा बसली होती आणि या सभेत समाजाची धारणा करण्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार चालू होता. मीटिंग होती. मोठं काही काम करायचं असलं तर बैठक करावी लागते ना, मीटिंग करावी लागते. का? सगळ्यांच्या मनातून कोणकोणते विचार एकत्रित होते हे सांगता येत नाही. त्याकरताही बैठक असते. सगळे बसलेले आहेत. परमात्मा महाविष्णू उच्चासनावर बसलेले आहेत. भगवान शंभू आहेत, ब्रह्मदेव आहेत, माया स्वतः आहे, सगळे देव, इंद्रादी देव आलेले आहेत, सगळे संत बसलेले आहेत. आणि भगवंतानं म्हटलं इथून पुढचा जो काळ आहे तो काळ भयानक आहे. त्याकरता आपल्याला जबाबदारीनं अवतार धारण करणं आहे. आणि मग नामदेवरायांना सांगितलं, सावता महाराजांना सांगितलं, विसोबांना सांगितलं, त्याच्यानंतर चोखा महाराजांना सांगितलं. ज्या ज्या भगवंताच्या शक्ती मूळ रूपानं आहेत त्या प्रत्येकाला त्या त्या स्थानात अवतार घेण्याची आज्ञा भगवंतानं केली. आणि भगवंतानं सांगितलं मीही ज्ञानदेव रूपे अवतरेन. मी स्वतः सुद्धा ज्ञानदेवाच्या रूपानं अवतार घेणार आहे. भगवान शंकरांनी आग्रह केला, मलाही अवतार घ्यायचा आहे देवा, तुम्ही संतांच्या रूपात कसे दिसतात हे मला पाहायचंय. भगवान महाविष्णूने म्हटलं नाही, तुम्ही माझ्या नंतर नाही अवताराला यायचं, तुम्ही माझ्या अगोदर अवताराला यायचंय. ठरलं. निवृत्तीनाथांच्या रूपात भगवान शंभूंना अवताराला येण्याचं सांगितलं. ब्रह्मदेवाला म्हटलं देवा शंभू येणार आहेत तर मलाही वाटतंय यावं. ब्रह्मदेवाची भूमिका थोडी वेगळी आहे. का? एकीकडे पोटचं बाळ आहे आणि एकीकडं कामावर रुजू असलेलं व्यक्तिगत. म्हणले तुम्हाला दोन्ही सगळं ऍडजस्ट होईल का? ते म्हणले काय, सृष्टीच्या रचनेचं सगळं तुम्हाला बघावं लागतं आणि इकडे यायचं अवताराला जमेल का? ते म्हणले तुम्ही बघतो. मग छोटा भाऊ होण्याची आज्ञा करण्यात येईल. आणि त्यानंतर माया होती. माया, त्या मायेनं म्हटलं देवा मला पण यायचंय. देवानं कपाळाला हात मारून घेतला, बाई तुझ्यापासून मोकळं करायला तर आम्हाला जायचंय, तू येऊन काय करते? म्हटलं नाही देवा, आजपर्यंत जगाला बांधण्याचं काम मी केलं, पण तुमच्या बरोबर जेव्हा येईल, तुम्ही जगाला सोडवण्याचं काम करणार आहे, जेव्हा तुम्ही थोडं मान व्हाल तेव्हा तुम्हाला परत पुश करण्याचं काम करण्याकरता मी येते, परत तुम्हाला पुढे करण्याचं काम करण्याकरता मी येते. हे ठरलं. आणि
या संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वोत्कृष्ट भाग्य जागलं म्हणून या संतांना या सृष्टीवर येण्याची प्रेरणा. लक्षात ठेवा, देशाचा आर्थिक विकास होईल, अमुक होईल, तमुक होईल, तमुक होईल, सगळं होईल, पण आजपर्यंत हा महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारत देश ज्यांनी स्थिर ठेवलाय ती परंपरा संतांचीच परंपरा आहे. यात कोणत्याही प्रकारची शंका मानू नका, कोणत्याही प्रकारची शंका मानू नका. जे जे परिवर्तन घडली आहेत त्या सगळ्या परिवर्तनाच्या मागे संतांचा हात आहे. छत्रपती शिवरायांनी या उभ्या महाराष्ट्राला या सगळ्या मोगलांपासून ते मुक्त केलं, ही ताकद राखली. त्यांच्या मागे आध्यात्मिक ताकद उभी होती. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची असेल, समर्थ रामदास स्वामींची असेल, या दोनही ताकदी पक्क्या उभ्या होत्या म्हणून त्यांना हे करता आले. हिंदू धर्माची प्रतिष्ठा याद्वारे त्यांना करता आली म्हणून संत झाले. संतांनी त्या त्या काळात त्या त्या प्रकारानं समाज घडवून ठेवला आणि ती परंपरा इथपर्यंत येते. ज्ञानोबांनी त्या परंपरेचे जनक महाराष्ट्राचं भाग्य चांगलं होतं आणि त्यामुळे आज रुक्मिणी मातेला एक आनंदाची चाहूल लागली. खूप विस्तार करत नाही, पण एक अतिव्य मुहूर्तावर निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला. बोलिये निवृत्तीनाथ महाराज की जय. त्यानंतर 2-4 वर्ष निघून गेले, सोपान काकांचा जन्म झाला. बोलिये सोपानजी महाराज की जय. त्यानंतर 2 वर्षांनी एक चितकळा असलेल्या अलौकिक कन्येचा जन्म झाला. बोलिये मुक्ताई महाराज की जय. आणि यांच्यामध्ये निवृत्तीनाथांच्या नंतर परमात्मा महाविष्णूंचं स्वरूप असले शके 1197 युवा नाम संवत्सर श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री गुरुवारी मध्यरात्री सद्गुरु ज्ञानराज माऊलींचा जन्म झाला. बोलिये ज्ञानेश्वर महाराज की. अधिक 97 शके 1100 श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी. वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर उगवे निशाकर राती महाजी. पंचमहापातकी तारावया आले नारायण मृत्यू लोका. नावा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर घेतसे अवतार अलंकापुरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानराज माऊलींचा जन्म झाला. विठ्ठल भक्तांच्या जवळ या 4ही बालकांच्या जन्मानंतर या बालकांचं भविष्य कसं घडवावं याचं उत्तर नव्हतं. समाज विरोधात होता, समाज निंदा करीत होता, समाज जवळ येऊ देत नव्हता, अशा प्रकारची अवस्था होती. धन नाही, सन्मान नाही, घरही विशेष नाही, लोकांमध्ये राहता येत नाही. सिद्ध बेटावर एक छोटी झोपडी करून राहत होतो. ज्ञानदेवांच्या जन्माच्या वेळी विठ्ठल भक्तांनी दारात एक छोटं मोगऱ्याचं रोप लावलं. का? हा मोगरा जसा वाढेल, जसा याचा सुगंध येईल, तशी तशी माझ्या ज्ञानोबाची कीर्ती वाढत राहावी या सदुद्देशानं विठ्ठल भक्तांनी हा वेल लावलं. हळूहळू बालकं मोठी व्हायला लागली. 5-7 वर्षाची होत असताना गंमत अशी झाली की तरी छळ संपत नव्हता. काही काळापर्यंत ही सगळेच जण त्र्यंबकेश्वरला जाऊन राहिले.
हा एक एक प्रसंग हृदयात दगडाचं हृदय जरी असलं तरी त्याला पाझर फुटेल असा प्रसंग आहे. रोज पहाटे 2 वाजता निघावं, 8 तास प्रदक्षिणा करावी ब्रह्मगिरीची, कुशावर्ताचं स्नान करावं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यावं, रुक्मिणी माता आणि मुक्ताई यांच्यावर जबाबदारी नसल्यावर याने घरी थांबावं, कामाच्या स्थानावर थांबावं. विठ्ठल तर रोज ही साधना आपल्या मुलांकडून करवून घेत होते. एक दिवस होता, त्या दिवशी अगदी मध्यरात्रीच 2-2:30 वाजण्याच्या सुमारास हे सगळे परिक्रमेला चाललेले असताना कधीतरी परिक्रमा करून बघा बरं ब्रह्मगिरीची. खूप समाधान, खूप आनंद मिळतो. आता सोयी सगळ्या आहेत, त्यावेळी लाईट नाही, रस्ता नाही, अंदाजाने जायचं. खरं ज्ञानराजांना या कशाचीच गरज नव्हती, पण फक्त समाजाकरता म्हणून हे सगळं चाललं होतं. रात्रीची वेळ होती. अचानक समोरून 2 चमकणारे डोळे वेगाने आपल्याकडे येत आहेत. हे विठ्ठल भक्तांनी पाहिलं. पटकन बाजूला झाले रस्त्याच्या. नामोबा, सोपाना, इकडे या. निवृत्ती. सगळ्यांना नको. प्रचंड वेगाने त्या 2 ज्योती येत होत्या आणि अचानक यांच्यापासून उजवीकडे वळून उतार आला. त्या ज्योती निघून गेल्या. काय होत? प्रचंड भयानक वाघ होता. डरकाळी फोडत तो निघून गेला. विठ्ठल भक्तांचा जीव भांड्यात पडला खरा. सगळ्यांना ते बोलावतायत, सोपाना, निवृत्ती, ज्ञानोबा. सोपाना आले, ज्ञानोबा आले. तो निवृत्तीची चाहूल लागेल. निवृत्ती, निवृत्ती, निवृत्ती. खूप आवाज दिले पण प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र धीर सुटला. आलेल्या वाघावर निवृत्तीनं गेलं. कसं मी त्याला का सांभाळू शकलो नाही? प्रचंड शोक करू ज्ञानदेवांनी आवाजचा हात धरावा. आबा, तुम्ही रडू नका. माझा निवृत्ती दादा माझा द्यावा एक साधा ताई नाही. तुम्ही रडू नका. परिक्रमा कशी हतबल झाले होते. आपल्या प्रारंभाकडे बघत होते. हाय रे दैवा, आगीतून उठून झोपाट्यात पडलो. आळंदीचा तो त्रास थोडा शांत व्हावा या दृष्टीने आलो खरा, पण इथे आल्यानंतर एक विकृत बाजूने होती. ऐक, निवृत्तीचं काय झालं होतं? निवृत्तीला त्या वाघाच्या मागे झपाटल्यासारखं पळत होते. त्यांना कोण पुढे नेत होतं ठाऊक नाही. धावत 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 निघाले होते. प्रवास कसा चालला काही ठाऊक नाही. सूर्योदयापर्यंत एका खोल दरीत निवृत्तीला पोहोचले होते. ही अंजनी पर्वताची दरी होती. या ठिकाणी एक गुहा आहे. त्याच्या बाहेर अनेक वैदिक वेद मंत्रांचं उच्चारण करीत बसलेले आहेत. हे निवृत्तीनाथांनी पाहिलं.
आणि त्यांना विचारले, हा कोणाचा आश्रम आहे? विद्यार्थ्यांनी सांगितलं, हा गहिनीनाथांचा आश्रम. नियतीनं निवृत्तीनाथांना थेट गहिनीनाथांपर्यंत पोहोचवलं. या परंपरेनं निवृत्तीनाथांना आकर्षून आणलं होतं. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपलं जीवन परिवाराकरता राहत नाही, त्यावेळी गुप्त असलेल्या दिव्य शक्ती आपल्या जीवनाला एका विशिष्ट प्रकारचा आकार देत देत विशिष्ट उंचीवर नेत असतात. हे जर पाहायचं असेल तर निवृत्तीनाथांचं जीवन समोर गेले. ते दिप्पाळ शरीर आहे, कंथा घातलेली आहे, शैली शिंगी पुंगी आदी आदी नाथपंथांची सगळी आभूषणं त्यांना शोभतात. सुंदर अशा प्रकारची केशाची गुंडाळी मस्तकावर आहे. तेजस्वी चेहरा आहे, ध्यानस्थ बसलेले आहे. निवृत्तीनाथांनी पाहिलं, हात जोडले. श्री गैनी प्रणमाम्यहं द्विजवरम् गोरक्षनाथानुजो ब्रह्मानंद सुखास्पदं शरणकं धर्मार्थ कामप्रदं नित्यानित्य विवेक जात सतत ब्रह्मात्म विद्यासिना काम क्रोध जरा भयोन्नतमो मोहांधकार छिदो. निवृत्तीनाथांच्या अंतःकरणातून स्फुट झालेल्या या शब्दांचं श्रवण जेव्हा गैनीनाथांनी केलं, अरे माझ्या समाधीला जागृत करण्याची क्षमता या शब्दात आहे. कोण आहे? बालक, तू कोण आहे? स्वतःचा परिचय दिला. आपण या दासाला स्वीकारा असं म्हटलं आणि त्याच्या डोळ्यात ते तेज पाहिलं. गोरक्षनाथांनी 200 वर्षापूर्वी दिलेली आज्ञा लक्षात आली. गैनी, इथेच बसायचे तुला. जोपर्यंत एक बालक येणार नाही आणि त्यापर्यंत तुझी साधना किंवा तुझं ज्ञान, तुझा अनुभव तुला गुरु परंपरेच्या रूपाने तुला देता येत नाही, तोपर्यंत तुला पुढे समाधीला जाण्याचा अधिकार. आणि म्हणत बसले होते. ते बालक आज आलं होतं. त्या बालकाला जवळ घेतलं. स्वतःच्या साधनेची जी परिपक्वता आहे त्या परिपक्वतेनं पूर्ण केलंय. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. गहिनी कृपा केली पूर्ण. कृपा केली पूर्ण. कृपा केली पूर्ण. पूर्ण हे पावन कृष्ण नामे. 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 त्याची प्रेम मुद्रा गोरक्षाती धरी. 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 परंपरेतले धन होत. आज आपण ज्ञानेश्वरी सारखा सर्वोत्कृष्ट ग्रंथ वाचतो, त्याचा अनुभव घेतो, त्याची ताकद जाणतो, त्याच्या एकेका शब्दाची ताकद जाणतो. लक्षात ठेवा,
त्याच्या ठिकाणी त्यातली एकेका शब्दाची ताकद ही केवळ शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीनं नाही, जर तुम्ही साधना करायला लागलात तर एक एक शब्द समाधीची अवस्था देईल इतक्या प्रकारचा ताकदीचा शब्द आहे, इतक्या ताकदीचा शब्द आहे. आणि ही जी ताकद आहे ही ताकद कशाची आहे तर निवृत्तीनाथांच्या पासून आलेल्या परंपरेची ताकद आहे. ही ताकद या वाङ्मयात आहे. वेळ आपली संपली म्हणून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्या हीच कथा, याच्या पुढची, पण बाकी कथेत जास्त न रमता उद्या प्रामुख्यानं आपण समाधीच्या कथेचा अनुभव घेणार. नागराजांची समाधी काय आहे, ती किती अलौकिक आहे, ती किती लोकोत्तर आहे. किंबहुना आजही आपण त्या समाधीचं ध्यान केलं तर आपल्यालाही समाधी लागावी अशा प्रकारच्या उंचीची ही कथा आहे. काय होतं खरं सांगू का, वासरू असतं ना, वासरू संध्याकाळच्या वेळी दिवसभर वाट पाहतो. कोणाची? गायीची. मग गाय आली की मग निवांत जात. बरोबर आहे ना, तिच्याकडे काय हमरत असते. मग वासरू विचार करत आपण थोडा मोबाईल पाहून मग गायीकडे जाऊ. बरोबर आहे का नाही? किती वेगानं जाईल आणि एकदा त्या गायीच्या कासेला लागेल हे त्याला झालेलं असत. आणि मग ते तिथून बाहेर पडण्याचा विचार करतात का त्याला ओढलं जात, त्याला ओढलं जात. जे दूध काढणारे असतात त्याला तिथून ओढतात. फक्त गाईला पाना सुटेपर्यंतच ते त्याला तिथे ठेवतात. आपली परिस्थिती अशीच आहे. घड्याळ आहे ना, हे घड्याळ आपल्याला माऊलीच्या कासेतून बाहेर ओढतंय, बाहेर काढतंय. अन्यथा तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर रात्रभर बसायला तयार असले तर रात्रभर अशी कथा सांगायला मी तयार आहे. माझी अडचण इतकी गोड कथा आहे. या गोड कथेचा प्रवाह अक्षरशः अंतःकरणाला अमृतत्व प्रदान करणारा प्रवाह, हे संपूच नाही असं आहे. आणि त्यातल्या त्या माऊलीची कथा संपूच नाही अशी कथा आहे. पाहूया जेवढी जमेल त्या प्रकारानं उद्याच्या एका सत्रामध्ये थोडस संकीर्तन करू, नंतर 1-2 मिनिट बोलणार आहे ते आपण ऐकूया. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा नारायणा गोविंद
नारायणा 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 गोविंद गोपाल 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 नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायणा गोविंद गोपाल नारायणा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सब देवन की जय सब संतन की जय हो। एक दोन मिनिट ज्या निमित्तानं हा उपक्रम आदरणीय हरणोर अण्णांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, बऱ्याच जणांना हा उपक्रम ठाऊकही असेल कदाचित। काल सर्वरूपोचे काकाजी या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या शारीरिक अक्षमतेमुळे त्यांना पूर्ण वेळ थांबता आलं नाही, आज ते दुपारी इथून गेले। पण गेल्या 5-6 महिन्यांपासून जो विषय सुरू आहे तो हा आहे 6-7 महिन्यांपासून की पूज्य काकाजींच्या मनामध्ये ज्या एका मंदिराच्या निर्माणाची इच्छा आहे ती काकाजींनी सगळ्यांना सांगितली होती आणि त्यानुसार इथल्याही अनेक जणांच्या पर्यंत ती पोहोचलेली आहे। तर त्याला अनुसरून या ठिकाणी इथे असलेले जे जे धर्मप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा या दृष्टीनं जाता जाता आपण इथे जे पत्रक जे पोस्टर लावलेले आहे मंदिराच्या निर्माणाच्या बाबतीत, भगवान राधाकृष्णाचं हे मंदिर आहे। हे मंदिर 70 एकर परिसरामध्ये व्यापक रूपात निर्माण होत आहे। या मंदिर तुम्ही म्हणाल मंदिर सगळीकडेच निर्माण होत आहे, पण हे मंदिर एक लोकविलक्षण मंदिर असणार आहे। जवळजवळ साधारण 3,500 स्क्वेअर फूट मध्ये हे मंदिर होत आहे। हे पूर्ण दगडी मंदिर आहे। त्यानंतर प्रामुख्यानं 1000 वर्षे टिकेल अशा प्रकारचं हे मंदिर निर्माण होत आहे। म्हणजे इंटरलॉक सिस्टीमचं हे मंदिर आहे। याला सिमेंट कुठेही वापरलं जाणार नाहीये। त्यानंतर पूर्वी जो जे चुन्याचं बांधकाम होतं ना त्या प्रकाराने हे मंदिर निर्माण होत आहे। केवळ एवढंच याचं वैशिष्ट्य नाही, तर हे ठिकाण हे अशा प्रकारच्या आध्यात्मिक ऊर्जेचं ठिकाण निर्माण होत आहे की ज्याच्यातून हजारो विद्यार्थी संत वाङ्मयाचं परिशीलन करणारे, संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची दृष्टी असणारे आणि दृष्टी देणारे
निर्माण व्हावेत याकरता हा उपक्रम होणार आहे. माझी आपणा सर्वांना एक विनंती राहील की आपण या बाबतीत काय करू शकतो याचा आपल्याला एक विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला हे सांगतो की आपल्याला अशी जर आपल्याला मनात भीती वाटत असेल तर ती पहिल्यांदा आपल्याला काढून टाकायची. काय करायचंय, प्रत्येक जण हा काहीतरी विचार घेऊन जन्माला आलेला आहे. कोणता ना कोणता विचार त्याच्या ठिकाणी असतो. म्हणून प्रत्येकाचा विचार घेऊन पुढे काय कोणत्या प्रकारानं जाता येईल, हातात हात घालून हे काम व्यापक रीतीनं कसं करता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि हा विचार उद्या कथा 8ला आहे. तर अण्णांचं आमचं आता बोलणं झालं तर उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्याला ही बैठक घ्यायची आहे, या मंदिराच्या बाबतीतली चर्चा करण्याची म्हणून. तर उद्या आपण रोज 8ला येतोच, म्हणजे 8 म्हणून 8:30ला 8:45ला आपण येतोच. पण माझी विनंती उद्याच्या दिवस अशी आहे की उद्या आपण 7:15ला या ठिकाणी उपस्थित राहावं आणि याद्वारा आपण या मंदिराच्या निर्माणाचा एक भाग आपल्याला कसं बनता येईल याचा विचार आपण सर्वांच्या चर्चेतून पुढे नेऊ एवढी विनंती